स्टुडंट्स. सो काल आपण पोयमचं आईस ब्रेकर्स बघितले आणि इंट्रोडक्शन बघितलं. सो आय ऑल्सो रेड द पोएम द सोअर. सो आज पोएम परत एकदा पूर्ण बघायची आपल्याला. पेज नंबर 72. सी इट इज अ व्हेरी शॉर्ट पोएम. पण तुम्हाला एक सांगते की एखाद्या पोएम शॉर्ट जरी असल्या तरी त्या शॉर्ट पोएम्समध्ये कमीत कमी शब्दांमध्ये पोएट इतका अर्थ डीप सांगत असतो आपल्याला. सो जेवढे कमी शब्द असतील, जेवढी शॉर्ट ती पोएम असेल, तेवढीच ती समजायलाही चॅलेंजिंग असते. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड, व्हेरी चॅलेंजिंग टू अंडरस्टँड. So we have to concentrate on every word and every sentence in the poem, what the poet wants to tell. Then only we can get the message. And it is not so that once we have read the poem we understood. No, we have to read the poem once, twice, thrice. एकदा पोएम वाचून आपल्याला सगळी समजेल असं नाही, तर आपल्याला खूप वेळा ती पोएम समजावी लागते. सो पोएम खूप वेळा वाचावी लागते. जसं काल आपण रीड केलं, आज मी परत एकदा पूर्ण रीड करते. अँड देन विल सी इट लाईन बाय लाईन. आय विल एक्सप्लेन इट लाईन बाय लाईन. सो द सोअरचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. टू सो, SOW, सो. टू सो म्हणजे पेरणे. ओके, शेतीमध्ये जे शेतकरी जो बियाणं पेरतो, धान्य पेरतो, त्याला म्हणतात सो. SOW, टू सो म्हणजे पेरणे. आणि मग सोअर म्हणजे काय असणार? पेरणारा. जो पेरतो तो म्हणजे कोण? फार्मर, शेतकरी. सो टायटल तुम्हाला कळालं सर्वांना की पोयमचं टायटल आहे द सोअर, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याविषयी ही पोयम आहे. सो जेवढी आपण समजू तेवढी ती अजून समजायला गहन आहे, अजून समजायला अवघड आहे. बघूयात द सोअर. बघा. सिटिंग इन अ पोर्चवे कूल. Sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Sunlight I see dying fast. Twilight hasten on to rule. Twilight hasten on to rule. Working hours have well nigh passed. Shadows run across the land. Shadows run across the lands. But a sower lingers still. But a sower lingers still. Old in rags, he patient stands. Old in rags, he patient stands. Looking on, I feel a thrill. Black and high, his silhouette dominates the furrows deep. His silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set. Now to sow the task is set. Soon shall come a time to reap. Soon shall come a time to reap. Marches he along the plain to and fro, and scatters wide from his hands the precious grain. And scatters wide from his hands the precious grain. Muse I as I see him stride. Muse I as I see him stride. Darkens, deepens, fades and light. Now his gestures to mine eyes are august. Now his gestures to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. His height seems to touch the starry skies by टोरू दत्ता. ट्रान्सलेटेड पोएम सांगितलं मी तुम्हाला. फ्रेंच पोएट. ओरिजिनल पोएम आहे फ्रेंच, रिटन इन फ्रेंच and translated in English by Torulata Datta, the Indian poetess. She is the first Indian poetess to translate from French to English. So हे आपण पाहिलेलं आहे बघा. द सोअर. So the title, the sower, means the farmer, is described here. Sitting in a porchway, cool sunlight I see dying fast. Sitting in a porchway. See, what is a porchway? A porchway, a veranda or a covered shelter in front of a building. आता बिल्डिंग म्हणता नाही येणार. शेतकऱ्याच्या घराच्या समोरचा जो भाग असतो तो ओट्यासारखा भाग असतो, जो आपण म्हणतो ओटा पण म्हणता येईल, की जो ओपन आहे स्पेस घराच्या समोरचा, पण जो शेडेड आहे. ओके, पोर्च, दॅट इज कॉल्ड पोर्च. शेडेड आहे म्हणजे वरती छप्पर असतं पण खाली बाकीचं ओपन असतं, त्याला आपण म्हणतो पोर्च. तर त्या पोर्चमध्ये घराच्या समोरच्या भागात, समोरच्या अंगणात ते समजा छप्पर आहे थोडंसं पुढे आलेलं, तिथे उभा राहून पोर्चवे, दॅट इज पोर्चवे. सिटिंग, तिथे बसलाय तो. सिटिंग इन अ पोर्चवे कूल सनलाईट आय सी डाईंग फास्ट. सनलाईट
सी डाईंग फास्ट, सनलाईट डाईंग फास्ट मीन्स येस इट इज द टाईम. कुठला टाईम आहे? सनलाईट डाईंग फास्ट. डाईंगचा अर्थ इथे मृत्यू असं म्हणता येणार नाही, कमी कमी होत चालला आहे. काय कमी होत चाललं आहे? सनलाईट, सूर्यप्रकाश. सो टाईम काय आहे तो दिवसाचा सांगा? सनलाईट डाईंग फास्ट, सनलाईट कमी कमी होतो याचा अर्थ येस ऑफकोर्स इट इज इव्हिनिंग. इव्हिनिंग टाईम, सनलाईट इज डाईंग फास्ट. इट इज इव्हिनिंग टाईम अँड सिटिंग in front of the house. Who is he? Twilight has turned on to rule. ओके, ट्विलाईट हॅज टर्न, ट्विलाईट तोच म्हणतो संधीप्रकाश, आपण मराठीमध्ये म्हणतो ट्विलाईट, संधीप्रकाश म्हणजे पूर्ण अंधार नाही, पूर्ण उजेड नाही. सनसेट झाल्यानंतर जो अशी जी अवस्था असते, असा जो टाईम पिरियड असतो दॅट इज कॉल्ड ट्विलाईट. त्या लाईटला म्हणतात ट्विलाईट. सो इट इज इन द मॉर्निंग ऑल्सो, अर्ली मॉर्निंग ऑल्सो, वेन द सन रायझेस बिफोर दॅट अँड वेन द सन सेट्स आफ्टर दॅट. So that time period is called twilight. So in the evening when sunset, actually the sun has set but still there is sunlight everywhere, there is light everywhere, so that is called twilight. So has turned fast means it is also dying fast, it is also decreasing very fast, and now darkness will start to spread everywhere. Twilight has turned on to rule. Working hours have well night passed. Working hours means what? Yes, time period when you are going to work, going to a job, you are doing a service. Your working hours are there. Your time limit is there for from 9 to 6 p.m. or from 8 to 5 p.m. or in that these times are called working hours. But sower or the farmer's working hours are never finished. शेतकऱ्याचं काम कधी संपत नसतं. असं वर्किंग अवर्स त्याला म्हणता येणार नाही की चलो टाईम अप झाला, 5 o'clock झालेत, संध्याकाळ माझा टाईम झाला आहे, आता मी काम करणार नाही. सो इट इज नॉट लाईक दॅट. वर्किंग अवर्स त्याचे कंटिन्यू असतात. डे अँड नाईट द फार्मर इज ऑन ड्युटी. फार्मर इज ऑन ड्युटी. इट इज हिज वर्किंग अवर्स. तरी पण कामाची वेळ निघून गेली, दिवस संपलेला आहे. वेल नाईट पास म्हणजे रात्र पण बऱ्यापैकी अर्धी पण गेलेली आहे. तरी पण तो शेतकरी तिथेच उभा आहे. वर्किंग अवर्स हॅव वेल नाईट पास. ओके, वेल नाईट म्हणजे इथे तुम्हाला दिलेलं बघा, वेल नाईट ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली ऑर एक्झॅक्टली. पूर्ण नाईट, पूर्ण रात्र गेलेली नाही आहे, पण संपलेली आहे. अर्धी संपली आहे, अर्धी बाकी आहे. तर अशा प्रकारे कामाची वेळ निघून गेलेली आहे. कधीच रात्र सुद्धा अर्धी संपलेली आहे. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. संपलेली आहे रात्र, सुरू झालेली आहे म्हणता येईल तुम्हाला. संध्याकाळ होऊन शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. पूर्ण सावल्या पूर्ण शेतामध्ये पसरून गेलेल्या आहेत. रन अक्रॉस पूर्ण शेतात सावल्या धावल्या म्हणजे काय? शॅडोज रन अक्रॉस. बघ, सी दिस इज अ पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे बघा. शॅडोज म्हणजे सावल्या, रन अक्रॉस. शॅडोज कॅनॉट रन. ओके, ह्युमन्स कॅन रन, मॅन can run, but shadows cannot run. So running quality is applied to the shadows. So personification, when the person's quality is applied, माणसांच्या क्वालिटीज नॉन ह्युमन्सला जेव्हा अप्लाय करतो, निर्जीव वस्तूंना, तेव्हा ते कोणता फिगर ऑफ स्पीच होतो? पर्सॉनिफिकेशन. सो दॅट इज पर्सॉनिफिकेशन. शॅडोज रन अक्रॉस. शॅडोज कॅनॉट रन, पण पोएट कॅन इमॅजिन एनिथिंग. तर तुम्ही जसं म्हणतात ना, सकाळ ते संध्याकाळ आपण जेव्हा बघतो ना, सावल्या मोठ्या होतात, लहान होतात, कमी होतात, फिरतात इकडे तिकडे. सो म्हणजे पूर्ण दिवसभराचं जर एक सिच्युएशन, एक जागा घेतली, एक प्लॉट घेतला तुम्ही, जमिनीचा तुकडा, त्या तुकड्यांवर सावल्या कशा फिरत असतात सगळे पूर्ण दिवसभर. आपण डिस्कवरीज या चॅनल्सवर बघतो बघा, फास्टेस्ट सावल्या जातात येतात, फास्ट फॉरवर्ड करतात तेव्हा शूट केल्यानंतर. सो दॅट इज रन अक्रॉस. पूर्ण सावल्या शेतभर फिरून गेल्या म्हणजेच दिवसाची रात्र झाली. सो यहाँ पे इकडे बघा, शॅडोज रन अक्रॉस. कळालं तुम्हाला? फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोअर लिंगर स्टील. सोअर, लिंगर्स म्हणजे थांबून राहणे, घुटमळणे. एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल, तुम्हाला हवी असेल, सांगत नसाल तुम्ही, आपण तिथेच आईच्या भोवती किचनमध्ये घुटमळत बसतो. सो शेतकरी पण तिथेच शेतात घुटमळत बसला आहे. दिवसाची रात्र झालेली आहे, सगळा टाईम संपलेला आहे, कामाचा काम पण करून झालेला आहे. बट स्टील द सोअर, द फार्मर इज देअर ऑन द फार्म. ही डझंट गो टू ॲट हिज हाऊस, इज देअर ओनली ऑन द फार्म. तिथेच थांबला आहे घुटमळत तो शेतावर.
lingers still. Old in rags, the patient stands, patient, अगदी शांतपणे तो थांबलेला आहे. ओल्ड इन रॅग्स म्हणजे जुना, असं रग्स म्हणजे इथे आपण म्हणतो ना कांबळी किंवा असं थंडीतमध्ये जो शेतकरी गुंडाळतो अंगाभोवती, सो दॅट इज रॅग्स आहे. इकडे रग म्हणतो आपण त्याला, रॅग. ओल्ड इन रग्स हे पेशंट स्टँड, तो स्वतःला थंडीपासून रक्षण करण्यासाठी. ओल्ड इन रॅग्स, सो रग्स म्हणजे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जुनी कांबळी त्याने अंगाभोवती लपेटलेली आहे. तो तिथेच शेतावर उभा आहे. पेशंट स्टँड्स लुकिंग ऑन, आय फील अ थ्रिल. सो मी त्याला बघतोय. मी म्हणजे कोण इकडे? आय फील अ थ्रिल. लुकिंग ऑन, आय फील. लुकिंग ऑन, मी बघत आहे त्याच्याकडे आणि आय फील अ थ्रिल, माझ्या मनात थ्रिल आलं, म्हणजे एकदम काटा आला अंगावर. ब्लॅक अँड हाय, काय बघून? ब्लॅक अँड हाय ही सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे एक काळी आकृती लांबून बघा. सॉलिट्यूड म्हणजे शेप आउटलाईन ऑफ समवन अगेन्स्ट अ ब्राईटर बॅकग्राऊंड. म्हणजे समजा अंधार पडला असेल, समजा अंधार आहे, ओके, समोर एक तुमचा माणूस उभा आहे, पण त्याच्या पलीकडून उजेड आहे. पलीकडून उजेड असेल तर या बाजूला, विरुद्ध बाजूला तुम्हाला तो माणूस दिसतो का? त्याची आकृती दिसते लांबून, काळी आकृती दिसते. सिलिट्यूड, त्याला म्हणतात सिलिट्यूड. ब्लॅक अँड हाय हिज सिलिट्यूड. हिज म्हणजे शेतकरीची, फार्मरची. मग इथे आय कोण आहे? यहाँ पे इकडे आय कोण आहे? आय इज अ फार्मर, सॉरी, आय इज अ पोएट, ओके. आणि हिज म्हणजे तो शेतकऱ्याला बघतोय, ओके. पोएट इज लुकिंग ॲट द सोअर, ॲट द फार्मर. कशी आहे त्याची आकृती? ब्लॅक अँड हाय. ब्लॅक अँड हाय हिज सॉलिट्यूड. सॉलिट्यूडचा अर्थ कळाला असेल तुम्हाला. काळी आकृती म्हणजे ती काय, उजेडामुळे आपल्याला तो व्यक्ती दिसत नाही, पण नुसती आकृती दिसते. हिज सॉलिट्यूड डॉमिनेट्स द फरोज डीप. डॉमिनेट्स, त्याचं ती काळी आकृती अशी उठून दिसते. फरोज म्हणजे लाईन, ट्रेंच और चॅनल, आजूबाजूच्या दृश्यमानतेवरून ती आकृती कशी दिसते? अगदी ठासून दिसते, लांबून ठासून दिसते, म्हणजे स्पष्ट दिसते. नाव टू सो द टास्क इज सेट. सो तो टास्क इज सेट, दॅट पूर्ण. टास्क म्हणजे काम. टास्क म्हणजे काम. कसलं काम? टू सो, पेरण्याचं काम पूर्ण झालं. इज सेट, पूर्ण झालेलं आहे. पेरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. सून शॅल कम अ टाईम टू रीप. लवकरच, रीप म्हणजे कापणीचा हंगाम येईल. टू रीप म्हणजे जेव्हा पीक तयार होतं, मग कापायला लागतं. सो तर कापणीचा, सून म्हणजे लवकरच कापणीचा वेळ येईल. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्ड्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो म्हणजे येरझाऱ्या घालणे. शेतातच तो येरझाऱ्या घालतोय. प्लेन म्हणजे इथे मैदान म्हणता येईल, किंवा शेती म्हणता येईल इथे, ओके. टू प्ले द प्लेन. मार्चेस, आपण मार्चिंग कशाला म्हणतो माहिती आहे तुम्हाला? मार्च म्हणजे हा महिना नाही इथे. मार्चिंग मीन्स वॉट? सोल्जर्स, जे सैनिक असतात ना, मार्चिंग करतात ना, लेफ्ट अँड राईट परेड म्हणतो ना आपण. सो 26 जानेवारी 15 ऑगस्टला तुम्ही बघतात कॅडेट्स कसे परेड करतात. सो दॅट इज मार्चिंग. त्यांच्या चालण्याला मार्चिंग म्हणतात. चालणं म्हणत नाही त्याला, ओके. त्याला मार्चिंग म्हणतात. एक साथ असते कदम जे चालू असतं त्यांचं. सो दॅट इज वॉट? मार्चिंग. तो शेतकऱ्याचं पण ते मार्चिंग, शेतकऱ्याला का असा शब्द वापरला आहे माहिती? मार्चिंग. तिथे काही सैनिक नाही आहेत, पण सैनिकांना जसं डिसिप्लिन असतं तसंच शेतकरी पण सुद्धा डिसिप्लिन पाळतो. तो डिसिप्लिन पाळतो, शिस्त पाळतो, आळशीपणा करत नाही, शेती करतो, आणि म्हणूनच त्याला तो उत्पादन काढू शकतो. धान्य काढतो, पिकवतो, ते धान्य पिकवू शकतो. तो शिस्तीमध्ये करतो, वेळ पाळतो, काम वेळच्या वेळी काम पूर्ण करतो. सो ही इज व्हेरी पर्टिक्युलर वाईल ही इज डुईंग द वर्क. So that's why March this word is used here. He follows discipline. He never do the laziness. He is doing his work on particular time, and he follows the time very strictly. So marches he along the plain to and fro. फिरत असतो, चालत असतो. and scatters wide his hand the precious grain. आणि धान्य असं पेरत असतो. स्कॅटर्स म्हणजे पसरणे. प्रेशियस ग्रेन म्हणजे धान्य.
ओके. पेरताना कधी कधी असं हाताने पण पेरणी करतात बघा, हाताने धान्य टाकत असतो शेतकरी, तुम्ही पाहिलं असेल. हाताने शेतकरी काय करतो, धान्य टाकत असतो, शेतामध्ये पसरवत असतो. सो ते धान्य म्हणजे कसं आहे, प्रेशियस म्हणजे खूप मौल्यवान आहे, खूप मौल्यवान. एखादी गोष्ट सोने चांदी म्हणतो त्याला आपण प्रेशियस शब्द वापरतो, मौल्यवान. तो हा शब्द प्रेशियस शब्द वापरला जातो तिथे. सो त्यांना धान्याला त्यांनी काय म्हटलेलं, द प्रेशियस ग्रेन द फार्मर इज स्कॅटरिंग द ग्रेन. Okay, because he is a farmer for sowing purposes. So when we read this sentence, see the picture comes in front of our eyes. चित्र येतं डोळ्यासमोर आपल्याला, हो की नाही. द फार्मर इज सोईंग द स्कॅटरिंग द ग्रेन. म्यूज मीन्स वॉट, थिंक. बघा इथे दिलं, रेस्ट इन थॉट. थिंक डीपली, म्यूजचा अर्थ होतो खूप डीपली विचार करणे. दॅट इज म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड म्हणजे चालणे, अशा फेऱ्या मारणे, चालत राहणे, फेऱ्या मारणे. सो मी बघतोय त्याला, तो फेऱ्या मारतोय शेतावर, तो काम करतोय, तो शेतावर घुटमळत राहतो, तो लवकर जात नाही. सो आय एम वॉचिंग, द पोएट इज वॉचिंग हिम. अँड व्हेन ही इज वॉचिंग द फार्मर, ही इज थिंकिंग व्हेरी डीपली. द पोएट इज थिंकिंग डीपली. म्यूज आय. ॲक्च्युली आय म्यूज असं म्हणायला पाहिजे, पण इथे पोएट काय करतात, कधी कधी वाक्य उलट करतात, हो की नाही. आपण म्हणतो ना, एक राजा होता, तर असं सरळ म्हणता येत नाही. त्या कवी लोकांना असं म्हणायला मज्जा येत नाही. ते म्हणतात एक होता राजा. सरळ वाक्य कसं येतं, एक राजा होता, पण त्याच्यामध्ये उलटफार करून कवी काय करतात, एक होता राजा, म्हणजे छान वाटतं ऐकायला आपल्याला, पोएटिक, थोडंसं म्युझिकल वाटतं. सो वाक्याची रचना उलटसुलट करून कवी काय करतात, त्याच्यामध्ये एक इफेक्ट निर्माण करतात, एक पोएटिक इफेक्ट निर्माण करतात, ऐकायला कानांना छान वाटतं. मग हा पण एक फिगर ऑफ स्पीच आहे मुलांनो, याला इन्व्हर्जन म्हणतात. सो इन्व्हर्सचा अर्थ होतो उलट करणे. इन्व्हर्सवरून शब्द आला आहे इन्व्हर्जन. सो इन्व्हर्स म्हणजे उलट करणे. मग काय उलट करतात इथे, वाक्याची रचना. जसं इथे म्यूज आय, ॲक्च्युली काय पाहिजे, आय म्यूज पाहिजे, पण म्यूज आय. सो हा इन्व्हर्जन आहे बघा. म्यूज आय, तो म्हणतो मी खूप विचार करतोय. ॲज आय सी हिम म्हणजे त्याला, मग त्याला म्हणजे कोणाला, शेतकऱ्याला. ॲज आय सी हिम स्ट्राईड, जसा मी त्याला बघतोय शेतावर चालताना, फिरताना, घुटमळताना, तसा मी विचार करतोय. डार्कन्स डीपन्स, अंधार मात्र गडद होत चालला आहे. डीपन्स, अधिक गडद होत चालला आहे अंधार. डार्कन्स डीपन्स फेड्स द लाईट, आणि उजेड कमी होत चालला आहे. फेड्स म्हणजे कमी होणे, कमी होत जाणे. नाव ही जेस्चर्स टू माइन आईज. जेस्चर्स म्हणजे त्याच्या हालचाली माझ्या नजरेंना कशा वाटतात, मला कशा वाटतात त्याच्याकडे बघून. ऑगस्ट ही जेस्चरचा अर्थ लिहून घ्या अंडरलाईन करून. जेस्चर्स म्हणजे हालचाली, शरीराच्या हालचाली. तो मी त्याला बघतोय, शेतावर बघतोय सकाळपासून रात्रीपर्यंत, तो कसा काम करतोय, तो त्याचं मन कसं गुंतलं आहे, तो कसा जात नाही आहे शेतातून, काम संपल्यावर सुद्धा तिथेच उभा आहे. तो विचार करत असणार की दरवर्षी शेतकरी काम करतो, पीक पेरतो, पण दरवर्षी त्याला पिकामध्ये काय नुकसान सहन करावं लागतं. कधी पिकलेलं येत नाही, कधी नुकसान येतं, कधी पाऊस येतो, ओके, कधी पिकांना कीड लागते, कधी बाजारभाव पडून जातो, पण शेतकरी बिचारा दरवर्षी पिकवतच राहतो. मातीमध्ये ते धान्य रुतच राहतो, बी घालतच राहतो. सो